नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. बघा, अधिक मास म्हणजेच दर 3 वर्षांनी हा अधिक मास येत असतो, ज्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास किंवा मलमास देखील म्हटलं जातं. आता मलमास का म्हटलं जातं? तर या महिन्यामध्ये कोणतेही नवीन कार्य म्हणजे शुभ कार्य जे आहे ते केलं जात नाही, म्हणूनच याला मलमास म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम मास याला का म्हटलं जातं? तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णू यांची सगळ्यात जास्त सेवा जी आहे ती करायची आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची होता होईल तेवढी सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, हा जो महिना आहे अधिक महिना, हा चैत्र ते फाल्गुन या महिन्यामध्ये येत असतो. म्हणजे आपलं मराठी वर्ष चैत्र ते फाल्गुन हे 12 महिने, ह्या 12 महिन्याचे 355 दिवस असतात. वरचे जे 10 दिवस असतात इंग्रजी महिन्याप्रमाणे 365 दिवस, तर वरचे हे 10 दिवस 3 वर्षांनी 30 दिवस झाल्यानंतर हा एक महिना येतो, त्यालाच आपण अधिक मास असं म्हणत असतो. तो यावर्षी आलेला आहे अधिक ज्येष्ठ. हा जो आहे तो 17 मे पासून सुरू होत आहे. 17 मे ते 14 जूनपर्यंत हा अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. मागच्या वेळेला हा अधिक श्रावण आलेला होता. तर श्रावण महिन्यामध्ये आपण जशी शंकरांची, भगवान शंकरांची सेवा करत असतो, उपासना करत असतो, पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला अधिक महिन्यामध्ये जो 3 वर्षातून एकदा येतो, त्या महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू यांची सेवा करायची असते, उपासना करायची असते. आता श्रीहरी विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त उपासना करायची आहे, सेवा करायची आहे. म्हणजे काय तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. आता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, विष्णूंची असेल किंवा रामाची मूर्ती असेल, जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल, त्या मूर्तीवरती आपल्याला दररोज या संपूर्ण महिन्यामध्ये दररोज आपल्याला तुळशीपत्र नक्कीच अर्पण करायचं आहे. संपूर्ण महिन्यावर बघा, एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे, या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे. किंवा मग ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही केला तरी देखील चालेल, एक माळ. या दोन्ही मंत्रापैकी आपल्याला एक माळ जप अगदी अवश्य या संपूर्ण महिन्यामध्ये करायचा आहे. एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा कृष्णाच्या मूर्तीवरती, आणि ह्या मंत्राचा एक माळ जप आपल्याला संपूर्ण महिनाभर करायचा आहे. तर बघा, ही अतिशय आवडती अशी भगवान विष्णूंची सेवा आहे. तुळशीपत्र, तुळशी माता जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. बघा, तुळशी माता जी आहे तिचं देखील आपल्याला म्हणजे तिची देखील पूजा संपूर्ण महिनाभर आपल्याला करायची आहे. या महिन्यामध्ये तुळशीची पूजा आपल्याला या महिन्यामध्ये कशा प्रकारे करायची आहे, त्याचप्रमाणे तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना इतकी प्रिय का आहे, याबद्दलचा देखील एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तो देखील चॅनलवरती लवकरच अपलोड होईल. त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या पुढचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. तर आपल्याला या महिन्यामध्ये अशा प्रकारे तुळशीची कशा प्रकारे पूजा करायची आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन. बघा, ही तुळस जी आहे ती आणि ह्या मंत्राचा जप जो आहे तो आपल्याला संपूर्ण महिनाभर करायचा आहे. ही सेवा करण्यासाठी अगदी 10 मिनटं लागतील. बघा, 10 मिनटाचा वेळ नक्कीच आपण या सेवेसाठी काढू शकतो. आपण सगळेजण बघा संसारिक लोक आहोत, त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या सेवा करणं आपल्याला नाही शक्य होत. त्यामुळे फक्त 10 मिनटाची ही जी सेवा आहे ती आपल्याला संपूर्ण महिनाभर करायची आहे. या व्यतिरिक्त बघा, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते सकाळ, दुपार, संध्याकाळ श्रवण करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ देखील तुम्ही श्रवण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचं पठण केलं तर अतिशय उत्तम. ही देखील भगवान विष्णू यांची आवडती सेवा आहे. तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच या ज्या सेवा आहेत त्या देखील तुम्ही करू शकता. तसेच बघा, या महिन्यामध्ये कोणती कार्य जी आहेत ती आपल्याला करायची नाही आहेत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये कोणतीही शुभ कार्य जी आहेत ती केली जात नाही. जसं की लग्न आहे, साखरपुडा आहे, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य जसं की गृहप्रवेश असेल, गृहशांती, वास्तुशांती वगैरे, ही जी मोठी मंगल कार्य आहेत ती या महिन्यामध्ये केली जात नाहीत. म्हणजे या महिन्यामध्ये ती टाळली जातात. त्याचप्रमाणे बघा, या महिन्यामध्ये मांसाहार देखील केला जात नाही. आता मांसाहाराच्या बाबतीत म्हणायला गेलं तर बघा, बऱ्याच जणांचं असं असेल की आमच्याकडे श्रावण महिनाच पाळला जात नाही, तर अधिक महिना कुठून पाळणार? तर बघा, मी महिलांच्या बाबतीत म्हणेन, श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा करत असतो, उपासना करत असतो. त्यामुळे महिला खास करून आपण श्रावण महिना जो आहे तो पाळतच असतो. आता घरातले इतर सदस्य खातात त्यांना आपण करून देतो, पण आपण महिला ज्या आहेत त्या श्रावण महिना पाळतो. त्यामुळे अधिक महिना जो आहे तो 3 वर्षातून एकदा येत असतो, आणि 3 वर्षातून एकदा आपल्याला ही संधी मिळत असते की
श्रीहरी विष्णूंच्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे महिलांनी खास करून, आता घरातले इतर सदस्य जर खात असतील तर त्यांना खाऊ द्यात. महिलांनी खास करून आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार जो आहे तो तुम्हाला जर टाळता येत असेल तर टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्याचप्रमाणे बघा, या महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जोडवी हा जो दागिना आहे, आपण महिला पायामध्ये घालतो त्या जोडवी ज्या आहेत त्या घेतल्या जातात. आता या महिन्यामध्ये जोडवी जी आहेत ती आई जी आहे ती मुलीला जोडवी जी आहे मुलीसाठी वाढवत असते, म्हणजे घेत असते नवीन जोडवी. तर अतिशय शुभ हे मानलं जातं. आता बघा, आई जर नसेल आपली तर सासू घेत असते, आणि सासू पण नसेल तर बघा आपण महिलांनीच आपल्या स्वतःसाठी ही जोडवी जी आहे ती या महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. या अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, जो अतिशय शुभ आहे. तर या दिवशी देखील तुम्ही जोडवी जी आहे ती स्वतःसाठी तुम्ही घेऊ शकता. बघा, चांदी ही लक्ष्मीप्रिय आहे, लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे चांदी. तर या दिवशी नक्कीच गुरुपुष्यामृत योग आहे. त्या दिवशी तुम्ही चांदी जी आहे ती, म्हणजे सोनं चांदी गुरुपुष्यामृत योग या दिवशी जर खरेदी केली तर अनेक पटीने ती वाढत असते असं शास्त्र सांगतं. त्यामुळे नक्कीच गुरुपुष्यामृत या दिवशी 21 मे दिवशी आलेला आहे, तर त्या दिवशी तुम्ही चांदीची जोडवी जी आहे ती घेऊ शकता. बघा, जोडवी हा जो दागिना आहे तो अतिशय प्रभावशाली आणि ऊर्जावान असा दागिना आहे. बघा, लग्न जेव्हा होतं तेव्हा आपण भांगामध्ये कुंकू लावतो, हिरवा चुडा घालतो, मंगळसूत्र घालतो. त्याचप्रमाणे जोडवी हे देखील सौभाग्याचं देणं आहे. पण बघा, आजकाल बऱ्याच मुली जोडवी घालत नाहीत, आवडत नाही त्यांना. पण बघा, सायंटिफिकली पण जर बघायला गेलं तर जोडव्यांचा खूप फायदा आहे. कारण बघा, आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या घरातील मोठी मंडळी पण आपल्याला हे घालण्यासाठी परावृत्त करत त्यावेळेला. तर हे लक्षात घ्या की जोडवी जी आहे ती का आपण घालतो. तर बघा, जेव्हा आपण अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये जोडवी घालतो तेव्हा, म्हणजे अंगठ्याच्या शेजारच्याच बोटामध्ये का घालावी त्याचं देखील एक कारण आहे. तर अंगठ्याच्या शेजारचं जे हे बोट आहे, त्या बोटाची जी नस आहे ना, ती त्याचा संबंध जो आहे तो आपल्या गर्भाशयाशी असतो. आणि त्याचबरोबर महिलांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा जो रक्तस्राव होतो तो नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते ही नस करत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण चालतो तेव्हा ह्या नसेवरती दाब पडत असतो, आणि आपल्या पायामध्ये अशा वेळेला जेव्हा जोडवी असतात तेव्हा आपला जो हा रक्तस्राव आहे तो सुरळीत होत असतो. त्यामुळे आपल्याला ही जी जोडवी आहे ती घालायचीच आहेत. पण ही जोडवी जी आहे ती चांदीच्या धातूचीच असली पाहिजेत. कारण बघा, बरेच जणं खोटी जी जोडवी, खोटी म्हणजे बाजारामध्ये जी खोटी मिळतात ती देखील घालतात. पण असं करायचं नाही. आपल्याला ही खोटी जी सिल्वरची सिल्वरची जी मिळतात ती न घालता आपल्याला चांदीचीच जोडवी जी आहेत ती घालायची आहेत. कारण बघा, चांदी हा जो धातू आहे तो तांब्यापेक्षा देखील अधिक ऊर्जावान आहे, आणि म्हणूनच जेव्हा चांदीची जोडवी घालून आपण चालतो तेव्हा ह्या चांदीचं घर्षण जे आहे ते जमिनीशी होत असतं, आणि तेव्हा खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळत असते आणि आपण ऊर्जावान होत असतो. म्हणूनच आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे की ही जोडवी जी आहे ती आपल्याला चांदीचीच घालायची आहेत, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे बघा, जोडवी जी आहे ती घेताना तुम्ही एक काळजी घेऊ शकता. आता इथे देखील तुमची इच्छा आहे की प्रत्येकाला जशा डिझाईन आवडतील त्याप्रमाणे तुम्ही जोडवी जी आहे ती घेऊ शकता. पण पूर्वी बघा, पूर्वीच्या ज्या बायका आहेत त्या वेड्यांची जोडवी जी आहे ती घालायची, म्हणजे खूप जास्त, म्हणजे मोठ्या 4-5 वेड्यांची जोडवी जी आहे ती घातली जायची. तर त्याचं पण एक कारण होतं की जितकी जास्त ही वेड्यांची जोडवी असतात ना, तितकं नवरा बायकोंचं नातं जे आहे ते अधिक घट्ट होत असतं, आणि म्हणूनच तेव्हा वेड्यांची जोडवी जी आहे ती घातली जायची. पण आजकाल अशी जोडवी जी आहे ती आवडत नाहीत बऱ्याच जणांना. पण बघा, तुमची इच्छा असेल तर फार मोठी नाहीत पण 1 किंवा 2 वेड्यांचं जोडवं जरी घेतलं तुम्ही, म्हणजे तशी वेड्यांची जोडवी जर घेतली तरी देखील चालतील. म्हणजे तुम्ही तशा प्रकारे घेऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि म्हणूनच बघा, ह्या कारणामुळेच आई जी आहे ती मुलीची जोडवी जी आहे ती ह्या अधिक महिन्यामध्ये वाढवत असते. कारण जावई आणि मुलीचं जे नातं आहे ते आणखीन घट्ट व्हावं ह्यासाठीच ही जी जोडवी जी आहे ती या अधिक महिन्यामध्ये बदलली जातात. तर नक्कीच या अधिक महिन्यामध्ये जो गुरुपुष्यामृत योग येत आहे त्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही अशा प्रकारे जोडवी जी आहे ती बनवून घ्या. तसेच या अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय टाळायचे आहे, विष्णू भगवानांची कशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे, उपासना करायची आहे, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. यापुढे देखील असेच माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत ते चॅनलवरती अपलोड होणार आहेत. ते व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेवरती पोचावेत यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.